श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा अवश्य दाबावा। संवर्धन आणि विज्ञान या दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे अन्नोत्पत्ती या प्रकरणातील हा 6वा भाग आपण आता सुरुवात करत आहोत। यामध्ये मुख्यत्वे आपण त्रिदोष संतुलन कसे ठेवले जाते किंवा प्रकृती कसे त्याचा मेंटेन करण्याचा प्रयत्न करते याच्यावर विचार करणार आहोत। हे त्रिदोष म्हणजे पित्त वात कफ यांचं चक्र जे आहे नैसर्गिक चक्र हे कसे शरीरामध्ये वेळापत्रकानुसार चालत असते याचा संपूर्ण आढावा आपण आता घेत आहोत। मग त्यासाठी पित्त वात आणि कफ चक्र या तिघांच्या शरीराच्या संतुलनाचा या ठिकाणी थोडासा विचार मांडलेला आहे, तो थोडा गांभीर्याने समजून घ्यावा। या 3 चक्राच्या बदलत्या आवर्तनाविषयी अनेक विद्वानांनी अनेक मते प्रसारित केलेली आहेत। याविषयी अनेक विविध तार्किक मतांतरे प्रचलित, कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं, यांच्या वेळाविषयी यांच्या काळाविषयी यांच्या आवर्तनाविषयी तर अनेक प्रकारचे मत आहेत। परंतु सांगोपांग विचारांती सर्वांचे विचार विचारात घेऊन शेवटी मला जे या ठिकाणी योग्य वाटले ते मी वाचकासाठी येथे प्रकर्षाने मांडले आहे। शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे चक्र सूर्यस्थितीनुसार 24 तास शरीरात सक्रिय असते। शरीर चक्र 8-8 तासाचे 3 भागात विशेष प्रभावी कार्यरत असते। एक लक्षात घ्या, एक गोष्ट यामध्ये फार महत्वाची आहे। त्यात कफ वात आणि पित्त याचा उल्लेख आहे। या चक्राचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे। याच्यामध्ये असमतोलता निर्माण झाली, थोडीही व्यस्तता शरीराला रोगाच्या दरीमध्ये ढकलते। शरीराचे आरोग्य आणि प्रकृती संतुलन बिघडणार नाही यासाठी शरीरात कार्यरत 10 प्राणाचे आणि रक्ताभिसरण संस्थेचे नाडी संतुलन नियंत्रित ठेवणे आवश्यक। 10 प्राण या शरीरामधल्या संपूर्ण वात स्थितीला नियंत्रित ठेवतात। प्राण का म्हणायचं त्याला तर हे वायूंना नियंत्रित ठेवणार आहेत, पण ते घडलेले आहेत आपतत्वापासून। प्राणमय कोश जो आहे, प्रत्येक कोशीतला प्राणमय कोश त्या ठिकाणी त्या निर्माण होणाऱ्या वायूला नियंत्रित करतो। म्हणून सर्वसाधारण या 10 भागामध्ये आपण त्या प्राणाचं विभाजन आपण मागे पाहिलेलं आहे प्राण विभागामध्ये, आणि 10 ठिकाणी तो त्याचं विशेष कार्य करतो। बाकी संपूर्ण शरीरामध्ये तो छोटी मोठी कामं संपूर्ण प्राणमय कोशीचं काम हेच आहे की उद्भवलेल्या वात स्थितीला, आता अर्थात शरीरामध्ये वात आपोआप उद्भवतो किंवा जे काय रासायनिक प्रक्रिया शरीरामध्ये घडते, जे काय चलबिचल शरीरामध्ये प्रत्येक ग्रंथीमध्ये प्रत्येक कोशामध्ये घडते, त्या कोशाच्या हालचालीमधून या सगळ्या मध्ये वात स्थिती निर्माण होत असते, वायू निर्माण होत असते। आणि या वायूला जिरवण्यासाठी या ठिकाणी या प्राणमय कोशाला वेगळे स्राव निर्माण करावे लागतात आणि ते पुन्हा रक्तामध्ये विद्राव्य करून फेकावे लागतात। कारण प्रत्येक ठिकाणी वात बाहेर फेकण्याची सोय नाही। एक फुफ्फुसामध्ये आपण वायूला बाहेर फेकण्याची सोय आहे आणि मोठ्या आतड्यामध्ये आपण वायूला बाहेर ढकलण्यासाठी गुदद्वाराचा बाहेर एक्झिट आहे, पण शरीरामध्ये इतर ठिकाणी जो वायू निर्माण होतो तो सहजासहजी बाहेर काढणं फार मुश्किल आहे। म्हणून त्याला जागच्या जागी जिरवावं लागतं, म्हणजेच पाण्यामध्ये त्याला विरघळवावं लागतं किंवा रसामध्ये त्याला विरघळावं लागतं। म्हणून हे सगळी यंत्रणा त्या ठिकाणी कार्य करते। आता पित्त चक्र म्हणजे काय, अर्थात या चक्राचा प्रभावी कालावधी जर पाहिला तर सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत 8 तास तो कार्यरत असतो। आणि पित्त स्त्राव कुठं असतो तर जठरामध्ये, आणि हा कशासाठी असतो तर आपण जो सेवन केलेला अन्न आहे या सेवन केलेल्या अन्नाला पचवण्यासाठी हे आग्न्याशय या ठिकाणी पित्ताचा स्राव जठरामध्ये श्रमत असतो। या काळात स्वादुपिंडातील ग्रंथी पोटात पित्तस्राव सोडतात। या काळात जे काही अन्न खातो ते जठरात व्यवस्थित प्राकृत रचनेनुसार शरीर चक्र सकाळी 6 ते दुपारी 2 या काळात सक्रिय असते। या काळात जठरात पित्तस्राव पुरेशा प्रमाणात स्रवतो। सकाळी लवकर परिपक्व फळे खावी का, सकाळी जेव्हा पित्ताशय आपल्या जठरामध्ये पित्त भरपूर असतात त्यावेळेस जर फळं खाल्ली तर ते सहज पचतात, अर्थात फळं परिपक्वच असतात त्यामुळे त्यांना पचवायला फारसं जठराला काम करावं लागत नाही। फक्त पित्त मध्ये पोटामध्ये असलं जठरामध्ये असलं की ते सरळ पचतात।
त्यामुळे काय पचण्यासाठी त्याला काही विशेष करावं लागेल. काही या काळात खाल्लेले भरड अग्निसंस्करित अन्न सुद्धा सहज, यासाठी की हे घड्याळ जे दिले 24 तासाचं घड्याळ दिले, सकाळी 6 ते दुपारी 2 म्हणजे 14 या 8 तासाच्या काळामध्ये पित्तचक्र असतं. दुपारी 2 ते रात्री 10 म्हणजे 22 वाजेपर्यंत हे वातचक्र चालू असतं आणि 22 म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून पुन्हा सकाळी 6 वाजेपर्यंत कफ चक्र चालत असतं. त्यामध्ये या काळामध्ये प्राणस, अपान, कूर्म, कृकुल, देवदत्त आणि समान वायूसह या ठिकाणी सर्व सक्रिय असते. त्यांच्या मतीने जठर आणि पचन संस्था सक्रिय असते. या काळात पोट रिकामे ठेवू नये, कारण पित्तस्राव जठरामध्ये होत असतो. त्यामुळं या काळात शक्यतो पोट रिकामं ठेवू नये. अर्थ तोडून भरावे असं नाही, अर्ध भरावं. सर्वात आधी सकाळी उठल्याबरोबर आपण चहा पितो, ही दुष्ट प्रथा कोणी आणि कधी पासून सुरू केली कोणाच ठाऊक. कदाचित हे व्यसन भारतीय लोकांचे पोट खराब करण्यासाठी परदेशी इंग्रजांनी लावलेले असावे, कारण इंग्रज येण्यापूर्वी इथले लोक रोज सकाळी मनसोक्त नाश्ता करत होते. चहा कधीही पित नव्हते, कारण चहा उपलब्धच नव्हते. या इंग्रजांनी चहाचे मळे या ठिकाणी लावले आणि चहाची सवय माणसाला लावली आणि भारतीयांनी त्यावर कहर केला की चहा डायरेक्ट फक्त पाण्यामध्ये उकळून पिण्याच्या ऐवजी तो दुधामध्ये उकळून पिऊ लागला. ही भारतीय लोकांची प्रगती आहे. दुधा आणि चहाच्या संयोगामुळे चक्क आपण रोजचे रोज विष प्राशन करतो आणि या ठिकाणी पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताचा प्रकोप म्हणजे तर जास्त स्त्रोत असा नाही, पित्ताचा प्रकोप होऊन शरीर ऍसिडिक होतं आणि शरीर ऍसिडिक होणं म्हणजे आम्लीय होणं आणि शरीर अल्कलाईन होणं, या दोन गोष्टी आहेत. ज्यावेळी शरीर आम्लीय होतं त्यावेळी जर संसर्ग रोग झाला तर तो खूप लवकर बळावतो आणि अल्कलीय शरीर जर असलं तर मात्र शरीरात संसर्गजन्य रोग टिकू शकत नाही, स्वतःच त्याला संधी मिळत नाही या ठिकाणी पोचण्याची. म्हणून संसर्गजन्य रोग टाळायचा असेल तर या शरीराचं आम्लीय स्थिती आणि अल्कलाईन स्थिती हे थोडं विचारात घेतलीच पाहिजे. म्हणून माणसाने शक्यतो अल्कलाईन स्थिती कशी राहील, पीएच व्हॅल्यू असतो त्याचा 7 च्या वरती असला पाहिजे. 7 च्या खाली राहणं म्हणजे ते आम्लीय पदार्थ असतात, म्हणून अल्कलाईन पदार्थ असला पाहिजे. म्हणून दुपारी 1 वाजण्यापूर्वी सेवन करण्यास म्हणजे अन्न भोजन करण्यास हरकत नाही, कारण पित्तचक्र काळात पचन संस्था खूप सक्रिय असते आणि त्यामुळे दुपारी 1 वाजण्यापूर्वी जेवण करावे. दुपारी 2 नंतर वातचक्र प्रभावी होते, तेव्हा जड पदार्थाचे सेवन, कारण 2 च्या नंतर आपण पाहिलेलं आहे घड्याळामध्ये वातचक्र तयार होते आणि वात चक्रामध्ये हे अग्निसंस्कारित अन्न जास्त, तिथं जास्त प्रमाणात पित्त नसतं आणि ते अग्नी पचण्यासाठी आणि पचवण्यासाठी शरीर तयार नसते. अशी अवस्था आहे की बहुतेक वेळा उद्योगधंद्यात मनुष्य इतका व्यस्त आणि वेगळा असतो की 2 वाजण्यापूर्वी भोजन करायला वेळ मिळत. दुपारी 2 वाजल्यानंतर किंवा 2 वाजेपर्यंत पोट रिकामे राहिल्यामुळे पोटात पित्त जमा होऊन अनेकदा शरीरात आम्ल पित्ताचा त्रास. चहा पिण्यात येतो, चहा वेळोवेळा पिण्यात आला की मग त्याचा आम्लीयता वाढते, ऍसिडिटी वाढते आणि अपचन, गॅस सारखे आजार बळावतात. शरीर रक्त आम्लीय झाल्यामुळे बाह्य संसर्गजन्य रोग जंतूचा प्रादुर्भाव होऊन शरीर आजारांना बळी पडतात. आता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्यासाठी आपल्याला फक्त भोजनाची वेळ साधली पाहिजे. म्हणजे शास्त्रोक्त भोजनाची वेळ आहे सकाळी 10च्या आधी जेवण करावे. नंतर केवळ रात्री म्हणजे दिवस मावळण्याच्या अगोदर जे काही आपल्याला हलकं फुलकं जेवण करायचं आहे ते फक्त दिवस मावळण्याच्या अगोदर करावं, शरीराला लागणाऱ्या एनर्जीच्या मापनामध्ये राहून. परत सकाळचं भोजन मात्र 10च्या आधी करावं. तेवढ्या लवकर जमतच नसेल तर जास्तीत जास्त 12च्या आधी करावं. तेवढ्याही लवकर जमत नसेल तर 1च्या पुढे जाऊ नये, कारण 2ला वातचक्र सुरू होतं आणि पचन संस्था बंद व्हायला. म्हणून पण 2च्या नंतर तर लोक भोजन करतात, त्यामुळं बऱ्याच नंतर आयुष्यामध्ये युवा अवस्थेमध्ये थोडस निभावून जातं, पण नंतर मात्र 35 नंतर 40 नंतर त्याचा प्रादुर्भाव शरीरावर होतो. जड अन्नामुळे शरीरात विकार निर्माण होतात. अग्निसंस्कारित अन्न पचवू शकेल अशी पर्याप्त पित्त मात्रा या काळात जठरात स्रवत नाही. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर भोजन करणे वर्ज्य आहे, तथापि फळे किंवा हलके अन्न किमान रात्री 8च्या आधी सेवन केले जाऊ शकते, कारण हे वातचक्र 10 वाजेपर्यंत असते, जेणेकरून पचन संस्थेला जास्त मेहनत परिश्रम करावे लागणार नाही. या काळात तुम्ही अग्निसंस्कारित शिजवलेले अन्न खाल्ले तर पचवण्यासाठी पोटात पुरेसे पित्त नसते आणि शरीर प्रकृती विरुद्ध कार्य घडते. म्हणून वात प्रकोपाने शरीरात तुरळीत चाललेले कार्य इंद्रियाचे काम योग्यरित्या होते. त्यामुळे शरीर संतुलन बिघडते आणि अनेक शारीरिक व्याधी, पोटदुखी, अपचन, किडनी निकामी होणे, मधुमेह, रक्तदाब वाढणे,
हार्ट अटॅक इत्यादी भयंकर आजाराची लक्षणे सुद्धा त्याला दिसू लागतात. एवढं गंभीर आहे भोजनाची वेळ न पाळ. तिसरं आहे कफ चक्र, जे संध्याकाळी रात्री 10च्या नंतर चालू होत. आपण आपल्याला निरीक्षण जर केलेलं असेल तर ज्याला कफ झालेला असतो किंवा ज्याला खोकला आलेला असतो, त्याचा जो खोकला आहे तो रात्री झोपायला तो गेल्यानंतर सुरू, आणि खोकल्याच्या उबाळी माग उबाळी त्याच्या चालू असतात. त्याला झोप रात्रभर येऊ देत. आणि तो कधी झोपतो म्हणाल तर पहाटे, म्हणजे कफ चक्र बंद व्हायला लागलं की कफ चक्राचा काळ संपत आला, त्याच्या अगोदर त्याला चांगली झोप लागते, कारण कफ त्यावेळेस शांत झालेला असतो. आणि मग पुन्हा पित्त चक्र सुरू होतं. कफ प्रवृत्ती प्रामुख्याने श्वसन प्रणालीवर परिणाम करते. अर्थात या कफाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त कशावर होतो तर श्वसन प्रणालीवर. कारण कफ कुठं तयार होतो? घशामध्ये आणि गळ्यामध्ये. गळ्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी अन्ननलिका आणि श्वासनलिका सामायिक असते आणि एका झटपीने बंद चालू होत असते, त्या ठिकाणी कफचा प्रादुर्भाव होतो. आणि म्हणून या ठिकाणी जर कफ निर्माण झाला, श्वसन संस्थेवर परिणाम होतो, श्वासाच्या येण्या जाण्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून या काळात काही सेवन करणे किंवा पाणी पिण्यास सुद्धा मनाई आहे. कारण रात्री बाहेरचे वातावरण थंड असते आणि शरीरात कफाचे प्रमाण जास्त असते, तेव्हा जठराचे काम थांबवायचे असते. हा काळ उपवासाचा असतो. या काळात जठर रिकामे असायला हवे. या काळात भोजन केल्यास पचनासारखे विचित्र आजार होतात. त्यातून अनेक असाध्य रोगांना प्रोत्साहन मिळते. अशा लोकांमध्ये सर्दी, खोकला आणि कफाची समस्या तर तीव्रपणे अधिक दिसून येते. रात्रभर कफासह खोकल्याचा त्रास सहन करावा लागतो आणि कफ प्रादुर्भाव वाढला तर रात्रभर झोप येत नाही. जेव्हा कफ चक्राचा प्रभाव कमी होतो तेव्हा पहाटे पित्त चक्र सुरू होण्यापर्यंत ते गाढ झोप. शरीरातील कफ, वात आणि पित्त या चक्राचा समतोल राखण्यासाठी प्राण प्रवाहात आणि रक्ताभिसरणात अडथळा येऊ नये म्हणून भोजन वेळा काटेकोरपणे पाळण्याची काळजी घ्यावी. कारण प्राकृत वायुचक्राच्या प्रभावाविरुद्ध वागल्याने निर्व्यसनी व्यक्तींना सुद्धा असाध्य रोगाची लागतात. आणि बऱ्याच वेळेस निर्व्यसनी लोकांना सुद्धा फार मोठे मोठे असाध्य रोग झालेले दिसून येतात. ते केवळ यांच्या या अनियमित भोजन वेळामुळे. आणि कारण रोग दोनच कारणामुळे होतात, एक तर अतिभोजन आणि दुसरं म्हणजे अभक्ष्य भक्षण. या दोनच कारणामुळे आपल्या शरीरामध्ये रोग उद्भवतात. म्हणून या बाबतीत आपण दक्ष आणि चाणक्ष राहिलं पाहिजे. जंतूचा संसर्ग होतो. शरीराच्या आम्लीय आणि अल्कलीय स्थितीनुसार रक्त अशुद्ध रसायनांनी भरते. त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. या चक्राचे व्यवस्थापन करण्यासाठी आयुर्वेदात अनेक सूत्रवचने सांगितलेली आहेत. तर याचा आपण थोडं क्रमक्रमाने पुढच्या काही भागामध्ये त्याचा उत्तर शोध आपल्याला सांगितले जातील. तर आहेत आपण त्या ठिकाणी सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत, आपल्या शंकांना. परंतु प्रेक्षकांनी, वाचकांनी, श्रोत्यांनी हे भाग गांभीर्याने काळजीपूर्वक समजून घ्यावे. आता आधुनिक विज्ञान जे आहे या बाबतीत या कालचक्राविषयी काहीही मत प्रदर्शित करत, कारण सध्याच्या विज्ञानाला या पित्त, वात आणि कफ चक्राबद्दल काहीच माहिती किंवा त्यांच्या संशोधनाचा हा विषय होतो. केवळ रासायनिक पदार्थाचा अभ्यास करून शारीरिक रोग बरे व्हावेत यासाठी अनेक आधुनिक संशोधक विविध रोगाद्वारे नवनवीन औषधे शोधून त्याचा शरीरावर वापर करून रोगावर नियंत्रण ठेवतात. त्यानुसार प्रशिक्षित डॉक्टर शरीर रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक रासायनिक औषधांच्या प्रभावामुळे सामान्य संसर्गजन्य रोग त्वरित बरे होऊ शकतात. अनेक वेळा रासायनिक औषध घेतल्याने शरीरावर दूरगामी दुष्परिणाम होतात. मूळ रोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या दुष्परिणामाची नवीन रोगांना किंवा रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित यांत्रिक व्यायाम करण्याची विचित्र व्यवस्था समाजात रूढ झालेली आहे. कारण काही लोकांनी म्हणले की बाबा या औषधं म्हणजे केमिकल्स आहेत आणि केमिकलचा परिणाम शरीरावर केवळ त्या रोगापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम करतो. आणि एक रोग बरा होण्यासाठी जे घेतलेलं औषध आहे तेच दुसऱ्या रोगांना जन्माला घालतं आणि मग दुसरा रोग आपल्याला भोगावा लागतो. यापेक्षा आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायला पाहिजे, आपलं शरीर फिट ठेवायला पाहिजे असे मत या समाजामध्ये प्रचलित झाल्यामुळं काही ठिकाणी किंवा काही मतलबी लोकांनी यांत्रिक व्यायाम शाळेचा उपद्व्याप आणि उद्योग वाढवला. ही व्यवस्था विचित्र असली तरी आज समाजामध्ये खूप प्रचलित आणि रूढ झाली. गल्लोगल्ली आधुनिक यांत्रिक व्यायामशाळा उघडल्या गेलेल्या आहेत. आता यांत्रिक व्यायामशाळा मध्ये अनेक विद्वान रासायनिक औषधाचे सेवन कमी करून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि स्नायूबंध तरबेज कार्यरत ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची शिफारस करतात. समाजात अनेक कृत्रिम यांत्रिक व्यायाम कक्ष उघडले जातात. आज बहुतांश तरुण अशा व्यायाम केंद्राची आवाजवी शुल्क भरून शरीर बलवान होईल या गैरसमजाने दररोज व्यायाम करतात. या चित्रात दाखवल्याप्रमाणे असे परिश्रम
किती प्रेशर आणि बल प्रयोग करतात. असे वेगवेगळे वजन उचलण्याचे, वेगवेगळ्या कसरती करण्याचे या व्यायामशाळेमध्ये शिकवले जातात. त्यासाठी अनेक शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या जातात. शरीर असं पिळदार असलं पाहिजे, स्नायू असे बलदंड असले पाहिजे, असाही प्रचार केला जातो. परंतु सामाजिक, व्यावसायिक, यांत्रिक पद्धतीने केलेल्या या व्यायामाने शरीरावर लाभ कमी आणि नुकसान जास्त होताना दिसते. कारण यंत्रासह सक्तीच्या व्यायामाचा प्रयोग केल्याने स्नायूवर अधिक ताण पडतो आणि कधी कधी ते अचानक निष्क्रिय होतात. हा फार मोठा धोका या व्यायामशाळेचा आहे. भविष्यात शरीराला कायमचे अपंगत्व येण्याचा सुद्धा धोका संभवतो. पूर्ण पॅरलाइज होतं कधी कधी अचानक शरीर. का तर या व्यायामशाळेमध्ये या स्नायूवर इतका ताण पडतो, पुढच्या काळामध्ये तो ताण सहन करू शकतो. आता कामाच्या व्यस्ततेमुळे यांत्रिक, कृत्रिम, शारीरिक व्यायाम बंद झाला. समजा काही काळ ते युवा अवस्थेमध्ये जरा मोकळा वेळ मिळतो, त्यामुळे ते अशा व्यायामशाळेमध्ये जाऊन आपलं शरीर कसदार बनवण्याचा, फिट बनवण्याचा प्रयत्न करतात. पण नंतर नोकरी चाकरी करण्यामध्ये व्यस्त झाले, कामाचा व्याप वाढला की मग त्यांना हे यांत्रिक व्यायामशाळाचं टाइम टेबल मेंटेन करणं मुश्किल असतं. ते ह्या वेळा पाळू शकत नाही. मग तो व्यायाम बंद होतो, व्यायामाकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्यावेळेस धोका खरा संभवतो. अशा तरुणांना अगदी आजच्या काळामध्ये 20-25 मध्ये सुद्धा हृदयविकाराचा झटका येत आहे. रक्तदाब होत आहे, कोलेस्ट्रॉल वाढत आहे, मधुमेह सुद्धा रक्तामध्ये डिटेक्ट होत आहे. असे असाध्य रोगोद्भवाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. मग या व्यायामशाळाचा उपयोग काय? हे रोग वाढवण्यासाठी व्यायामशाळा सक्रिय आहेत काय, असा प्रश्न निर्माण. यांत्रिक व्यायाम केंद्रात कसरत करताना अनेक तरुण हृदयविकार झटक्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडतात. व्यावसायिक क्रीडापटू, जलतरणपटू, ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारे किंवा नर्तक जे व्यासपीठावर फार मोठ्या शारीरिक कसरती मेहनतीनं सराव करून करतात, ते अतिव्यायाम करणाऱ्या अशा व्यक्तींचे व्यासपीठावर नृत्य करताना हृदयविकाराने मृत्यू घडल्याच्या घटना आपण वेळोवेळी ऐकलेल्या आहेत. कित्येक लोक पोहायला जातात, पोहून संपलं किंवा पोहतानाच त्यांना हार्ट अटॅक येतो. अशी घटना अगदी काल परवाच माझ्या एका नातेवाईकांची घडलेली आहे. अगदी 35चा तरुण, 40-35च्या मधला तरुण पोहायला गेला आणि हार्ट अटॅकने त्यानं जीवन संपवलं. अशा अनेक अप्रिय घटनेचे कारण काय असते त्याचे ज्ञान कुणाला माहित नाही. प्रत्यक्षात ज्ञान कुणाला नाही, हे सांगोपांग ज्ञान आहे, लोकप्रचारक ज्ञान आहे की शरीर फिट ठेवण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे. अतिव्यायाम, सततचा सराव आणि कष्टप्राय शारीरिक हालचाली आत्मघातास कारणीभूत आहेत. अर्थात हे वाक्य मी जबाबदारीने बोलतोय, पुढच्या काही भागामध्ये ते स्पष्ट होईल. परंतु समाजात याची फारशी चर्चा होत, यावर कोणी भाष्य करायला त्यांच्याकडे काही अभ्यासच केलेला नसतो, त्यांच्याकडे काही विषयच नसतो, म्हणून ते भाष्य करू शकत नाही. अर्थात या पुस्तकाच्या माध्यमानं जे मी या समाजासमोर मांडलेलं आहे आणि तेच मी या युट्यूबच्या शृंखलेमधून या सलग जर वाचकांनी, श्रोत्यांनी त्याचा अनुभव घेतला तर अशा घटना नेमक्या कशामुळे घडतात ते खात्रीने त्यांना काही पुढील व्हिडिओमध्ये समजू शकतो. आयुर्वेदिक हर्बल रस किंवा पाश्चात्य आधुनिक रासायनिक औषधाच्या सेवनाने शरीरावर संमिश्र परिणाम होतो. आपण पोटात भरलेल्या खाद्यपदार्थाचे चांगले वाईट दोन्ही परिणाम नियंत्रणाबाहेर असतात. पोटात काय घालायचे, किती घालायचे, की घालायचे नाही, हे आपल्या नियंत्रणात असतं. आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, परंतु एकदा का ते पोटात गेलं, अन्न सेवनानंतर त्याचे परिणाम आपल्या हाती नसतात. कर्म करणं आपल्या हाती आहे, कर्माचे परिणाम आपल्या हाती नसतात. म्हणून माणसाने जे आपल्या हातात आहे त्याचा प्रथम विचार करावा, ज्यामुळे आपल्या दैनंदिन खानपानाच्या सवयी, चालचलन, व्यवहार आणि विचार अत्यंत शुद्ध, योग्य, उचित ठेवण्यासाठी क्षणोक्षणी बुद्धीचा वापर करणे अगत्याचे आहे. सारांश अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कृत्रिम व्यायामाने शरीर आणि मन कधीही निरोगी होत नाही. कारण फिटनेस इज नॉट हेल्दीनेस. तंदुरुस्ती म्हणजे आरोग्य किंवा स्वास्थ्य नव्हे. व्यायाम केल्याने तात्पुरती तरतरी, फिटनेस, निरोगीपणाची भावना येते, पण त्यात काही तथ्य नसते. मी एक आवर्जून वाक्य सांगत असतो, मनुष्याच्या प्राकृतिक शरीराला रोगग्रस्त करणाऱ्या दोनच गोष्टी आहेत, ते लक्षात ठेवा. एक म्हणजे अतिभोजन आणि दुसरं म्हणजे अभक्ष्य भक्षण. अभक्ष्य भक्षणावर आपण या चालू प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मी माझं स्लोगन, हे वाक्य सर्व प्रेक्षकांनी अधोरेखित करावं. करू नका व्यायाम, नित्य करा प्राणायाम. आता प्राणायाम का करायचा पुढील प्रकरणामध्ये येणार आहे, पण हे वाक्य अधोरेखित ठेवा, कारण हे वाक्य वारंवार
आपल्या समोर मी विचारणार आहे. केवळ प्राणायाम हे एकच औषध या शरीराला निरोगी तंदुरुस्त ठेवते याविषयी सखोल चिंतन पुढील भागात सविस्तर केले जाणार आहे. याच वाक्यावर आपण हा दुसऱ्या प्रकरणातील 6वा भाग आपण या ठिकाणी थांबवत आहोत.